की एका बाजूला राहुल गांधी अडाणीच्या विरोधात रान उठवतात आहेत देशभर, आणि दुसऱ्या बाजूला NCPतला उरलेला शरद पवारांचा गट हा त्याच्या उद्घाटनालाही जातो आणि सांगतो की हा चांगला करतोय. त्याच्यामुळे तुमचं असणारं राजकारण कसलं आहे? विचारांचं राजकारण आहे, अर्थकारणाचं राजकारण आहे, की जातीचं राजकारण आहे? की उद्धव ठाकरे यांनी असं लक्षात घ्यावं की सरकारची गरज त्यांना नाही आहे. सरकारची गरज जी आहे ती काँग्रेसला आणि NCPला आहे. महाराष्ट्रामध्ये बदलाच्या संधी आल्या अशा नाहीत, अनेक वेळा आल्या, नाही असं नाही. पण ज्याला आपण असं म्हणतो की हा जो फुले शाहू आंबेडकरी मतदार जो आहे तो इन्स्टंट इडलीसारखा आहे. ती ताबडतोब शिजली पाहिजे आणि ते ताबडतोब मी खाल्ली पाहिजे. तो थांबायला तयार नाही आहे. नरेंद्र मोदी पुन्हा प्राईम मिनिस्टर नसणार. सरकार कोणाचं येईल कोणाचं येणार नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण नरेंद्र मोदी हा पंतप्रधान राहणार नाही एवढं मी आपल्याला सांगतो. जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा बोलभिडूची जाहीर सभा. आज आपल्या बोलबिडूची दुसरी जाहीर सभा होतीये आणि या सभेसाठी आज आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत. खरं तर गेल्या 40 वर्षांपासून राजकारणाचा अनुभव असणारे, प्रत्येक गोष्टीवरती अगदी परखडपणे आपली भूमिका स्पष्ट करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज आपल्या सभेमध्ये आलेले आहेत. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. सर, तर सुरुवातच मला या गोष्टीपासून करायची की जसं मी म्हटलं ही आमची जाहीर सभा आहे, याच्यामध्ये गप्पा प्रश्न या सगळ्या गोष्टींवर आपण बोलतोय. तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा राजकीय जीवनाची सुरुवात केली होती, जेव्हा पहिल्यांदा व्यासपीठावर गेलात किंवा पहिली जाहीर सभा झाली, तर त्या सभेचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. ती पहिली राजकीय सभा असं नाही म्हणता येणार तिला. नामांतराच्या सगळ्या ह्याच्यावरती म्हणजे महाडला जो सत्याग्रह झाला आणि त्याची 50 वर्ष वसंतदादा मुख्यमंत्री होते, तिथे मला वाटतं SM जोशी पण होते, माझे वडील पण होते आणि इतर आम्ही सगळे होतो. त्यावेळेस काहीतरी झालं पाहिजे असं तिथली चर्चा आणि कोणीतरी घोषणा केली असं धरून चला की विद्यापीठाचं जे आहे ते नामांतराचं. वर्षभर काही झालं नाही त्याच्यामधलं, पण नंतर असणारं आंदोलनाने हे सगळं पेटायला लागलं, दंगली झाल्या, एक मुख्यमंत्री गेले, दुसरे मुख्यमंत्री आले आणि सत्तेच्या आजूबाजूलाच मी फिरत असल्यामुळे अशा वेळेस नेमकं काय करतात याची असणारी जाणीव होती. आणि म्हणून बौद्ध महासभेचे असणारे जे जनरल सेक्रेटरी होते ते म्हटले, तुम्ही इथं आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही तिथे येऊन सांगितलेलं तर फार बरं होईल. तर मी त्यावेळेस असं म्हणालो की तिथे असणारं सगळी बडी मंडळी आहे, तर मला काही त्याच्यामधलं जमणार नाही आहे. मराठीमध्ये व्यक्त होणं म्हटलं होतं हे जरा मला कठीण होईल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ते म्हटले नाही तुम्ही इंग्रजी. मग तिथे असणारं मधुकरराव चौधरी होते, विसपागे होते की जे वडिलांचे चांगले मित्र आणि एक घरगुती संबंध असं म्हणा त्या सगळ्या ह्याच्यामधला. आणि मग ते म्हटले बघा सर तू कसं आलाय? म्हटलं काही नाही, घेऊन आलेत मला ऐकायला आलं. म्हटलं काय काय चालले ते. आणि मग तिथे शरद पवारही होते. आणि तुम्हाला काय सजेशन घ्यायचं आहे? तर म्हटलं मला सजेशन नाही, म्हटलं मला सगळं म्हटलं होतं मधुकरराव चौधरी असतील किंवा पागे असतील किंवा असणारं ती यांच्या सगळ्यांच्या कामकाज करण्याच्या पद्धती म्हटलं जवळून बघितलेली आहे. त्याच्यामुळे अशी पद्धत होती त्यावेळेस. म्हटलं होतं लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला तर पोलीस कंट्रोल करतो, पोलिसाचं कंट्रोल झालं नाही तर आपण मिलिटरीच्या ताब्यामध्ये देतो. तर म्हटलं एवढी मराठवाड्याची दंगल झाल्यानंतर ती मिलिटरीच्या ताब्यात का नाही त्या सगळ्याच्या. आणि ग्रॅज्युएशनच्या स्टेजमधनं जस्ट बाहेर पडून अशा ह्याच्यामध्ये मी होतो. तुम्ही असं म्हणा दिस इज माय पहिली इंटरॅक्शन असं म्हणा त्या ह्याच्यामध्ये. ती इंटरॅक्शन बऱ्याच जणांना खटकली. याचं कारण असं आहे की तिथे सगळे जे बोलणारे होते ते काय झालं पाहिजे ह्याच्यापेक्षा
जे झालेलं आहे त्याचंच कित्ता गिरवत होते. आणि तिथेच मला वाटतं असं मी म्हणेन की बघण्याचा जो दृष्टिकोन होता सगळ्याचा, म्हणजे त्याच्यामध्ये मला सरळ सरळ जाणवत होतं की एका बाजूला पॅम्परायझिंग चाललं होतं सगळी वडिलांबरोबरची असणारी सातत्याने, आणि दुसऱ्या बाजूला हे आपल्यातलं आता शिकवायला निघाले असंच. आता तुम्ही म्हणला की तुमच्या लक्षात येत होतं की आपल्याला कोण कोण पॅम्परिंग करते किंवा आपल्याला एक दोन हे होते, आणि परत तुम्ही सांगितलं की खूप जवळून तुम्ही हे सगळं बघत होता. एक म्हणजे आपण आंबेडकर किंवा आंबेडकरांची या लिगसीतून येते किंवा डायरेक्ट बाबा, हे तुम्हाला ते कधी कळालं आणि ते जे जवळ लहानपणातच. तो अनुभव थोडासा हे नक्कीच ते प्रश्न जवळनं असा आहे की प्रश्न बघायला इश्यू मिळाले. असं आहे त्याच्यामध्ये की हा अनुभव आम्हाला लहानपणापासूनच आहे की त्याच्यामध्ये समाज व्यवस्थेतला भाग जो आहे, त्या समाज व्यवस्थेतल्या भागामधला असणारा जो आदर आहे तो लहानपणापासूनच तिथे दिसत होता, अशी परिस्थिती आहे. फक्त माझं एवढंच आहे की ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये मी कोण आहे ते माझ्या, कोणत्या शाळेत होता सर? मी सेंट निकोलास हायस्कूलमध्ये होतो बँड्राला. बरं. तेव्हा मी कोण आहे हे माझ्या प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपलशिवाय दुसरं कोणालाच माहीत नव्हतं. बर. हे असं कसं आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य जे आहे ते नॉर्मल आयुष्य गेलं. पॅम्परिंग जे आपण असं बघतो ते पॅम्परिंग अजिबात शाळेमध्ये तरी ॲटलिस्ट कर का ही शाळा जी होती ही असं तुम्ही म्हणा की युरोपियन जेज्युएट्स होते सगळे, त्याच्यामुळे त्यांच्या ते लक्षात होतं की काय होतं आणि काही नाही आहे. त्याच्यामुळे असं म्हणा की मी शाळेमधनं बाहेर पडेपर्यंत 5 माझ्या मित्रांच्या पलीकडे शाळेमधल्या मी कोण आहे कोणालाच माहीत नव्हतं. बरं. आणि तेवढी सगळी आयडेंटिटी जी आहे ती माझी प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपलने हाईड केली होती. त्याच्यामुळे माझं शाळेचं आयुष्य हे इतर पोरांसारखं आयुष्य आहे असं तुम्ही म्हणा. आणि शाळेनंतर आता कॉलेजचा टप्पा? हा, कॉलेजचा टप्पा असा आला की म्हणजे ज्या एन्व्हायरमेंटमध्ये मी होतो ते एन्व्हायरमेंट आणि वास्तव्याचं एन्व्हायरमेंट असं म्हणा, हे 2 वेगळं होतं. त्याच्यामुळे कॉलेजला जाताना असताना मला सरळ सांगण्यात आलं की झेवियर्स नाही, सिद्धार्थमध्ये जायचं. पण मी गेलो त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणजे पहिली लोकसभेची निवडणूक लढवली होती 84ला. मी 84ला लढलो. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे तुम्ही असं म्हणा 7-8 वर्षांतर आमचं खरं असणारं जे आहे ते मी अकोला लढत होतो. हो. परंतु लगेच कॉर्पोरेशनच्या निवडणुका होत्या आणि लगेच कॉर्पोरेशनच्या निवडणुका होत्या म्हणून अनेक जणांनी की आपली कॉर्पोरेशनची मतं ही कायम राहिली पाहिजेत म्हणून मी असं तिथे माझा फॉर्म नुसता भरला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या आग्रहास्तव. बर. मी एकही दिवस प्रचाराला गेलो नाही त्या मतदारसंघात. कारण माझं सगळं लक्ष हे अकोल्याकडे होतं आणि अकोल्याकडे जिंकू शकतो अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये आलो होतो. मुंबईच्या सीटकडे मी असणारा प्रचारही केला नव्हता त्यावेळेस त्याच्यामध्ये. 84ला. हां, पण मुंबईच्या न प्रचार करताही मला चांगली मतं मिळाली होय. त्या ह्याच्यामध्ये. सोशल इंजिनिअरिंगचे जे प्रयोग झाले त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाला पण बसपने एकत्र घेतलं सोशल इंजिनिअरिंगच्याकडे. मग ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता की हे फक्त सत्तेसाठी केलं होतं की ह्याच्यातून काय ते निघणार होतं? उत्तर भारतामध्ये मी जसं म्हणालो हां. की त्याला असणारा सोशल अँगल नाही पण पॉलिटिकल अँगल होता. ओके. हां. महाराष्ट्रामध्ये ते माझ्या जनता दलाच्या वेळेस ते पॉसिबल होतं अशी असणारी परिस्थिती होती की सोशल पॉलिटिकल अँगल त्याच्यामध्ये होतं. 89च्या ज्या निवडणुका होत्या त्या 89च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष त्यावेळेस म्हणजे प्रबंध महाजनास नाही आहेत, एकत्र आम्ही सगळे त्यावेळेस काँग्रेसशी लढत असल्यामुळे एक विरोधी म्हणून असणारे जे संबंध आहेत ते संबंध होते. तेव्हा त्यांनी असं मला येऊन सांगितलं की आम्हाला BJPला 4 जागा पाहिजेत, जनता दलाकडून तुम्ही असणार आम्हाला सोडून द्या. तर म्हटलं 4 नाही, म्हटलं आमच्याकडे सुद्धा उमेदवार कमी आहेत. मी म्हटलं जनता दलाचा पदाधिकारी नसलो तरी म्हटलं तर काय चालतं ह्याची मला जाणीव आहे, त्याच्यामुळे जास्तीसुद्धा शेअर करता येतील. त्या पिरियडमध्ये असणारं शिवसेनासुद्धा उदयास आली होती आणि बऱ्यापैकी त्यांचंसुद्धा जाळं हे पसरलं होतं.
बाळासाहेबांचाही मला त्यावेळेस फोन आला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मला लोकसभा लढवायची नाही आहे. तर मी बाळासाहेबांना विचारलं, संधी चांगली आहे. ते म्हटले, मी आत्ता इथे जर बर्नआउट झालो तर मला विधानसभेला चान्स नाही, त्याच्यामुळे मला विधानसभेला चान्स घ्यायचा आहे. बरं म्हटलं. पण ते म्हटले मला काँग्रेसच्या विरोधामधला पाठिंबा द्यायचा आहे आणि पाठिंबा द्यायचा आहे पण ते म्हटले काही जणं जनता दलामधले माझ्यावरती टीका करणार नाहीत याची तुम्ही असं दक्षता घ्या. तर हे प्रपोजल मी असं जनता दलाकडे बी पी सिंगांकडे आम्ही बसलो, मांडलं त्या सगळ्या याच्यामध्ये. बी पी सिंगांनी त्यांना होय म्हटलं की म्हटलं आपल्याला बेनिफिट होणार असेल तर आपण असं घेतलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का आम्ही त्यावेळेस महाराष्ट्राचा पूर्णपणे दौरा हा की मी असेल, संभाजी काकडे असतील, शरद जोशी काही ठिकाणी होते, दत्ता सामंत होते, अशांनी मिळून आम्ही असा जो केला होता. आणि पहिलीच सभा जी आहे बी पी सिंगांची सटाण्याला झाली आणि त्या सटाण्याच्या सभेमध्ये दत्ता सामंतांनी मी ठरवलं की आपण त्या सभेवरच्या स्टेजवरती अजिबात जायचं नाही. शरद जोशी जातील कारण का त्यांचा शेतकऱ्यांचा लढा होता, आदिवासींचा लढा नव्हता. त्याच्यामुळे मास हा जो जमलेला आहे हा बोफोर्ससाठी जमलेला आहे हे आम्हाला दाखवायचं होतं. आणि सटाण्याची सभा ही असताना 2.5-3 लाखाच्या वरती आदिवासींचं होतं विथ बो अँड ॲरोज. त्याच्यामुळे आणि तिकडनं माझ्या अंदाजानं बोफोर्स हा इश्यू पुन्हा ॲड्रेस झाला आणि त्याला असणारं आलं. दुर्दैवाने जुनी समाजवादी मंडळी जी होती, मृणाल गोरेन यांचा जो सगळा कंपू होता, त्यांनी आम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेणार नाही असं जाहीर करायला सुरुवात केलं. आणि त्या दरम्यान बी जे पी आणि सेना एकत्र यायला सुरू झाली. मी त्याला म्हटलं लढायला मागत नाही, हे 4 जण आहे, 4 जण द्यायला हरकत नाही. आपण असं 44 पैकी म्हटलं होतं झालं तर वरचं सेंटरचं गव्हर्नमेंट आपल्याला स्थिर राहील अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु ऐकलं नाही, टीका कायम राहिली. टीका कायम राहिल्यानंतर शेवटी त्यांची युती झाली आणि युती झाल्यानंतर जे निवडून यायचे ते निवडून आले अशी असणारी परिस्थिती आहे. पण खऱ्या अर्थाने तो जो इफोरिया होता तो इफोरिया टिकून राहिला याचं कारण की सरकार वरचं बदललं गेलं 89मध्ये. पण मुंबईमध्ये काँग्रेसच्याच वतीने 7 जणांना उपोषणांना बसवण्यात आलं चेंबूरला आणि इमोशनल करण्यात आलं की रिपब्लिकन युती झाली पाहिजे. एक जण काँग्रेसबरोबर, रामदास आठवले काँग्रेसबरोबर, गवई काँग्रेसबरोबर, तिसऱ्या बाजूला जे छोटे मोठे होते ते सगळे. आणि मला माहीत होतं की हे फुटणार आहे, पण हा खरा गेम हा रिपब्लिकन ऐकायचा नाही. पण जो विधानसभेच्या दृष्टिकोनातून जनता दलाबरोबरचं असणारे जे संबंध होते आणि त्यातून जो केंद्रामधला परिवर्तनाचं जे आहे ती लाट महाराष्ट्रामध्ये आली असती, तिला थांबवण्यासाठी ते केलेलं उपोषण होतं अशी असणारी परिस्थिती आहे. ते 4 जणं म्हणजे 7 जणं बदमाश होते. कोण कोणाचे होते त्याचं मी असं एक हँडबिलही काढलं की लोकांना कळालं की यांचे बॅकग्राऊंड काय काय आहे. पण दुर्दैवाने आयके हे डोक्यात फिट झालं. रामदास आठवले उठून काँग्रेसबरोबर निघून गेले. गवई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि शेवटी आम्ही असं फक्त 5-6 जागेंवरती लढलो आणि ती इलेक्शन तशीच निघून गेली. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बदलाच्या संधी आल्या अशा नाहीत, अनेक वेळा आल्या, नाही असं नाही. पण ज्याला आपण असं म्हणतो की हा जो फुले शाहू आंबेडकरी मतदार जो आहे तो इन्स्टंट इडलीसारखा आहे. ती ताबडतोब शिजली पाहिजे आणि ते ताबडतोब मी खाल्ली पाहिजे. तो थांबायला तयार नाही आहे. जे बदलाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही थांबून प्रत्येक स्टेपमध्ये तुम्ही वाढत गेला पाहिजे आणि शेवटी तुम्ही सत्तेमध्ये येणार. असं जे पाहिजे होतं ते त्यावेळेस झालं नाही. नाही तर 90 साली माझ्या अंदाजानं इथे
फुलेशाहू आंबेडकरी चळवळ, जनता दल वगैरे हे सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये असते. तुम्ही आता आपण ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जेव्हा बोलत होता तेव्हा व्ही.पी. सिंग यांचा उल्लेख तुम्ही केला, तर त्यांच्यासोबत तुमचे संबंध कसे होते? म्हणजे पहिली भेट कशी झाली होती? कारण ते त्यानंतर तुम्ही पहिली राज्यसभेवरती भेट पण म्हणजे होता. त्यावेळेस माझी पहिली भेट झाली त्यांची, पण त्या भेटीच्या अगोदरचं जे आहे ते मी दत्ता सामंत आणि तर का मी ह्याच्यामध्ये अकोल्यामधनं हारलो त्यावेळेस मला असणारं एक ॲपॉलॉजेटिक लेटर हे शेतकरी संघटनेचा आलं की आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही रेसमध्ये आहात आणि एवढी मतं तुम्ही घेऊ शकाल आणि काँग्रेसला हरू शकाल, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला नाही आणि आम्ही BJPच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याच्याबद्दल दिलगिरी करणारं एक पत्र त्यांनी चांगलं हे मला पाठवलं होतं. मी त्यांना फोन केला, म्हटलं हे राजकारण आहे त्या ह्याच्यामध्ये नाही. ते म्हटलं तर आपण आता यापुढे एकत्र कामकाज केलं पाहिजे. तुमचं शेतकऱ्यांचा ह्या इश्यूबद्दल तर मला काही हे नाही आहे आणि तुम्ही जो सामाजिक बदल करताय त्याच्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही आणि काही डिफरन्सेस नाही, त्याच्यामुळे आपण एकत्र बसून कामकाज करता येईल. तर मी त्यांना म्हटलं दत्ता सामंत नाही आपण बरोबर घेतलं पाहिजे, कामगारांचा लढा त्यांचा चाललेला आहे आणि अनेक वर्ष म्हटलं मी त्यांच्याबरोबर आहे तिथे, तेव्हा हरकत नाही. आणि जी काही ब्रूट मेजॉरिटी काँग्रेसची आली होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिला कोणीच बोलायला तयार नव्हतं आणि सगळ्यांनी एक्सेप्ट करायला तयार केलं होतं की आता यांच्याशी आपल्याला काही लढता येणार नाही. बोफोर्स हा जो लढा होता म्हणजे चंद्रशेखरच्या जो मार्च निघाला होता इंदिरा गांधींच्या हत्येच्या अगोदर, इंदिरा गांधीची हत्या झाली नसती तर मी आपल्याला सरळ सांगतो की चंद्रशेखर त्याच वेळेस पंतप्रधान झाले असते. झाले असते. हां, काय का तो मार्च मी स्वतःहून बघितलेला आहे, अनेक ठिकाणी त्यांच्याबरोबर होतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि लोकांची जी चर्चा होती त्या चर्चावरनं तुम्हाला गॉस करता येतं की काय काय होणार आहे त्या ह्याच्यामध्ये. पण इंदिरा गांधींच्या हत्येमुळे ते असणारं सगळं थांबलं अशी असणारी परिस्थिती आहे. राजीव गांधी यांना असणारं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळाली अशी असणारी परिस्थिती, म्हणजे आत्ताच्या सरकारपेक्षा जास्त मेजॉरिटी होती. तेव्हा कोणीच काही ऐकायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आणि बुलडोसिंग सगळं चाललं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेवढ्यात व्ही.पी. सिंगांनी असणारा बोफोर्स हा काढून त्यांना सरकारमधून जावं लागलं. मायानंद 3-1 महिने तरी त्यांना एकही काँग्रेसवाला भेटायला गेला नाही, म्हणजे कोणीच गेलं नाही, कारण का एवढी भीती होती. तेव्हा आम्ही दत्ता सामंत, मी, शरद जोशी आम्ही जेव्हा बसलो होतो म्हटलं होतं हा इश्यू आहे की ज्याला आपल्याला हवा दिली तर वाढू शकतो. आणि मग दत्ता सामंत तिथे मेंबर असल्यामुळे दत्ता सामंतनं आम्ही म्हटलं की तुम्ही जाऊन भेटा, बोला त्यांच्याशी आणि हे करा. दत्ता सामंत जाऊन भेटून आले, बोलून नंतर आम्ही त्यांना भेटलो आणि बोफोर्स हा इश्यू घेऊन पुढं जाऊन पुढं हे करायचं ठरलं अच्छा, हां. आणि त्याच्या आणि सटाण्याचं हा जो सिग्निफिकन्स आहे बरोबर. नाही सटाणा हा एक सिग्निफिकंट आहे, कारण का सटाण्याचं जे एरिया नाशिकचा आहे पण तो पालघरच्या जवळ आहे, जे अदर साईड जस्ट पालघर आहे. बरोबर. पालघरच्या राजावरती कधीही चालून आले नाहीत. म्हणजे आपण जे संविधानातलं 5वं आणि 6वं शेड्यूल हे जर आपण बघितलं तर ह्या शेड्यूलमध्ये आदिवासींचं राज्य आदिवासींनीच करावं अशी असणारी संकल्पना आहे. ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण ब्रिटिश कधीही आदिवासींच्या इलाक्यामध्ये गेले नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पालघरला एक सिग्निफिकंट आहे की ब्रिटिशांचे तोफ जे आहेत ते ह्या भागात आले नाही आणि यांचे तीर कमान तिथं गेले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तो इतिहास त्यांना माहीत होता आणि म्हटलं ह्याला एक्सप्लॉईट आपण जर केला सगळ्या ह्याच्यामध्ये तर मग आपल्याला असणारं त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आणि म्हणून सटाणा हे असणारं सभेचं ठिकाण त्या ठिकाणी झालं. आणि त्यावेळेसही एक चांगली गोष्ट म्हणून शेतकरी संघटनेबरोबर बागुल म्हणून असणारे एक हे होते की त्यांनी निफाड साखर कारखाना जे चेअरमन झाले होते, ते चेअरमन झाल्यामुळे 250 गाड्या आमच्या सर्व्हिसला होत्या
आणि ते ठराव घेऊन मग त्याच्यातलं त्यांनी जे कायदेशीर करायचं ठराव करून 250 गाड्या लोकांचं ट्रान्सपोर्टिंग हे ते करण्यासाठी त्यावेळेसचं झालं आणि ती सभा प्रचंड मोठी झाली आणि तिथून मग खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाचं राजकारण जे आहे ते पिकअप व्हायला लागलं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एक असं म्हणता येईल की तीसुद्धा शासन स्टेबल झालं नाही. याचं कारण मी जसं म्हणालो की 90 सालच्या याच्यामध्ये फर्म भूमिका घेतली पाहिजे होती. तशीच त्यावेळेस आम्ही असं व्ही पी सिंगांना म्हणत होतो की तुम्ही फर्म भूमिका घ्या. चंद्रशेखर की व्ही पी सिंग असं प्राईम मिनिस्टर होतं. ते आम्ही त्यांना व्ही पी सिंगांना म्हणत होतो की मतदान होऊ द्या. मतदान एकदा झालं की लिडरशिपचा प्रश्न संपतो. तुम्ही म्हटलं होतं ज्या पद्धतीने करताय त्या पद्धतीने जर केलं तर म्हटलं तुम्ही वॉर्नेबल होत आहे आणि ते जर झालं तर म्हटलं ज्या बॅकडाऊनवरती असताना म्हटलं हे चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाचं आणि RSSचं हे म्हटलं तुम्हाला 13-14 महिन्याच्या वरती टिकवणार नाहीत. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण की त्यांना आता संधी दिसते की आपण सेंटर स्टेजवरती येऊ शकतो. तेव्हा म्हटलं तर ही चूक करू नका, मतदान होऊ द्या. पण माझ्यापेक्षा मोठी मंडळी होती, देवीलाल वगैरे ही सगळी, ते म्हटले नाही, राम जेठमलानी वगैरे, नाही कन्सेन्ससली आपण असं व्ही पी सिंगांना करू. आणि तिथेच माझ्या अंतरनं सगळा गेम फसला असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का लिडरशिपचा इश्यू जो थ्रॅशआउट झाला पाहिजे तो लिडरशिपचा इश्यू थ्रॅशआउट झाला नाही. अनेक लीडर्स त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याचाच नेमका BJP RSSनी बेनिफिट घेऊन बाबरी मशीदचा इश्यू असताना उभा करत याच आता हे तुम्ही जसं सांगितलं आता हे जसं आहे तसं त्यावेळेस अजून एक आहे की क्रेडिट मी अटल बिहारी वाजपेयींनाही देतो की त्यांनी त्यावेळेच्या याच्यामध्ये एक तोडगाही काढला होता. बरं. आणि निघालाही होता तो तोडगा एक्सेप्टेबल सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजना आणि स्टेक होल्डर्सना तो एक्सेप्टेबल होता. पण ज्या पद्धतीने RSSवाल्यांनी आणि ह्यांनी अटल बिहारी वाजपेयींना शब्द नाही वापरत मी ते वापरलेले आहेत, तिथनं त्यांनी असणारा बॅकआउट केला आणि त्याच्यामुळे असणारा जो निघालेला तोडगा हा असणारा एक्झिक्यूट होऊ शकला नाही. काय होतं तोडगा? नाही, आता माझ्या तो न चर्चा केलेला अधिक चांगलं असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का सुप्रीम कोर्टाने तो आता प्रश्न निकाली काढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची आता पुन्हा उहापोह करणं हे काही उपयोगात नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यामुळे तो एक तोडगा आणि नंतर मग त्याच्यावरनं BJPला असं RSS BJPला असं दिसत होतं की आपला नव्यानं उदय होण्याची असणारी संधी आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. जे मी असं म्हणतो की राजकारणामधल्या ज्या काही 2-4 चुका झाल्या त्याच्यातली एक प्रामुख्याने चूक जी आहे ती म्हणजे 77चं सरकार पडल्यानंतर जनता पार्टीचं सरकार जे आलं त्या जनता पार्टीच्या सरकारने त्यावेळेसच्या जनसंघाचे जे होते जुने आणि RSSशी संबंधित जे होते त्यांना महात्मा गांधींच्या समाधीसमोर शपथ घेण्याची असणारी जी संधी दिली ती माझ्या अंदाजानं पॉलिटिकली सगळ्यात मोठं ब्लंडर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याचं कारण असं आहे की तोपर्यंत 77पर्यंत म्हणजे शपथविधी ग्रहण होत नव्हता तोपर्यंत त्यांच्याकडे बघण्याचा सामान्य माणसाचा दृष्टिकोन तो म्हणजे की महात्मा गांधींची हत्यामध्ये यांचा सहभाग आहे अशा दृष्टीने होता. आणि तो शपथग्रहण कार्यक्रम झाल्यानंतर जे संघाने आणि ज्यावेळेसच्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी नंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो देशभर सपाटा लावला की स्वतःला गांधीमयच करून टाकला पूर्ण. म्हणजे त्यावेळेचा जर इतिहास आपण बघितला तर गांधीमय इतिहास RSS भारतीय जनता पक्षाचा आणि स्वतःला या आरोपातून त्यांनी असणारा मुक्त केला अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचा बेनिफिट घेत 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 ते आता असणारं सत्तेमध्ये बसलेत अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना आता जे पाहिजे ते करायला निघालेले आहेत.
सर आपण 89-90च्या राजकारणाविषयी बोललो, पण एक मधल्या काळात इंटरेस्टिंग अशी पोटनिवडणूक झाली होती नांदेडमध्ये, जी थेट अशोक चव्हाण विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा जो सामना झाला होता. त्याच्याविषयी आजही म्हणजे तिथल्या काही लोकांशी बोलल्यावर त्यांचं आजही असं म्हणणं येतं की तेव्हा जो सामना झाला होता तो कदाचित म्हणजे कदाचित तुम्ही विजयी पण होऊ शकला असतात, पण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं गोष्टी केल्या ज्याच्यामुळे पराभव झाला. तर तो ते किस्सा एक असं आहे की दत्ता पाटील शेका पक्षाचे जे होते ते दत्ता पाटील यांना असं मी म्हणालो होतो की केशवराव दोंडगे त्यावेळेस होते आमदार. तेव्हा म्हटलं आणि केशवराव दोंडगे हे चांगले आहेत. तर म्हटलं मी त्यांना म्हणण्यापेक्षा म्हटलं तुम्ही काहीतरी निर्णय घ्या शेका पक्ष त्या ह्याच्यामध्ये. तर केशवराव दोंडगेंनी सांगितलं मीच का लढायचं प्रत्येक वेळेस, बरं ते मी लढणार नाही. आणि झालं असं की शंकरराव चव्हाणांनी जेवढे उमेदवार होते ते सगळे उमेदवार गायब केले. आणि शरद जोशींचं कापूस आंदोलन हे जे आहे हे ऐन भरामध्ये आलं होतं. आणि शरद जोशींच्या हे लक्षात आलं की हे जर आंदोलन मध्ये उमेदवार जर आपण उभा केला नाही तर आपलं आंदोलन हे होईल. म्हणून मला अचानकपणे त्यांचा फोन आला की मी खामगावला सभेमध्ये होतो. ते म्हटलं मी गाडी घेऊन निघालो आहे, खामगावला आपण रात्री भेटू. म्हटलं काहीतरी सिरियस असेल म्हणून. आल्यानंतर त्यांनी असं मला सांगितलं की तुम्हाला नांदेड लढावी लागेल. तर म्हटलं का? म्हटलं इथे म्हटलं तर मी फक्त कमी मताने हारलो आहे. तर म्हटलं तुम्ही नांदेड मला का शिफ्ट करताय? हा बरोबर, दोन वेगळे आधी होते हा मतदारसंघ. नाही, माझे वडील नांदेडमध्ये अगोदर लढले होते. बरं त्याच्यामुळे असं तो लढलेले आहेत आणि आता माझ्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. म्हटलं मला काही कळायला मार्ग नाही. म्हटलं आणि दुसऱ्या बाजूला शंकररावांचे माझे संबंध फार चांगले होते, कारण का वडील लढले जरी होते तरी व्यक्तिगत संबंध काही बिघडले नव्हते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ते मी म्हटलं मी का लढायचं त्या ह्याच्यामध्ये. ताई ते म्हटले नाहीतर मग ही बिनविरोध होऊन जाईल आणि काहीही राहणार नाही मग आपला त्या ह्याच्यामध्ये. जेवढी विरोधी पक्ष होते ते सगळे बसले, कोणीतरी लढलं पाहिजे. प्रकाशराव तुमच्याशिवाय तिथे आता लढणारं कोणीच नाही आहे. 5-6 नावं तिथली झाली मला जी माहीत होती ती. ते म्हटले प्रकाशराव हे टिकणार नाहीत, वन सायडेड होऊन जाईल आणि ऑपोजिशन म्हणून काही राहणार नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. रिलक्टंटली मी असं एग्री झालो की ठीक आहे बाबा लढायचं आहे तर मी लढतो. त्या लढण्याच्या बॅकग्राऊंडवरचं जे होतं ते नंतर मी आणि शरद जोशी जे आम्ही बसलो होतो ते कारण फार वेगळं होतं. ते मी पब्लिक कधीच करणार नाही त्या ह्याच्यामध्ये. मग डिसिजन घेतला की आपण लढलं पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मी तिथे लढलो, पण माझी रात्रीची जी सगळी सिक्युरिटी होती, तर तिथे जेवढे वाडे आहेत नांदेड मतदारसंघामध्ये, तर एका वाड्यामध्ये म्हणजे मी जिथे असेल वाडा ठरलेला असायचा की इथे, आणि ते वाडे असे आहेत की एकदा तुम्ही दरवाजे बंद केले तर आतून उघडल्याशिवाय ते कोणीच त्याला उघडू शकत नाही. म्हणजे ठोकून ठोकून तुम्ही काय केलं तरी होऊ शकत नाही. इतक्या सिक्युरिटी गरज का होती? ते इथे कारणच असं होतं त्या ह्याच्यामध्ये. त्या माधवराव शेळगावकर म्हणून शेतकरी संघटनेचे त्या काळचे नेते होते, ते माझ्याबरोबर सातत्याने 24 तास त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि माझ्यानंतर एक दुसरं लक्षात आलं की ती ऑफर मला स्वीकारण्याचं दुसरं कारण असं आहे की नामांतराच्या बॅकग्राऊंडवरती जी दुफळी झाली होती सगळी, ती सगळी दुफळी मला असताना एक तर कमी करता येईल, दुभगलेली मनं जी आहेत ती जवळ आणता येईल हे मला असताना दिसलं आणि मी ते करायचं. म्हणजे आणि म्हणून माझं प्रचार प्रमुख आणि इलेक्शन प्रमुख म्हणून जे असतात हे दोघे नामांतर विरोधी होते, एक देशमुख आणि एक हे. आणि नंतर दोघांनीही कबूल केलं त्या ह्याच्यामध्ये की म्हणजे होतं ना की आमचं जे काही आम्हाला होतं हे घडेल असं आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही असं याच्यावरती होतो की हा इश्यू एकदा 62 साली येऊन गेला आणि त्याच्यानंतर मराठवाडा हे नाव ठरलं. आता त्याची बदलण्याची गरज नव्हती. पण जे नंतरचं राजकारण जे झालं
ते म्हटले बिहाइंड दी बॅक आमचं झालं आणि त्याच्यामुळे आम्ही आता त्या ह्याचं सोडून दिलेलं नाही, आम्ही आता ह्या बाजूने आलो होतो त्या सगळ्या ह्याच्यावर. आणि त्याच्यावरनं सुद्धा प्रचंड झोड ह्या सगळ्या इतर फुलेशाह आंबेडकर कार्यकर्त्यांनी, विद्वानांनी आपलं सगळं हे केलं. पण मी जिंकलो जरी नसेल किंवा त्या ह्याच्यामध्ये, पण मराठवाड्यामधलं जे टेन्शन होतं अख्खं, ते त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी रिझॉल्व करू शकलो अशी असणारी परिस्थिती आहे. कारण का माझी अख्खी प्रचाराची धुरा जशी फुलेशाह आंबेडकर कार्यकर्त्यांची होती, तशी तिथला असणारा शेतकरी वर्ग जो होता सगळा, काय का तोपर्यंत मी असणारा शरद जोशींबरोबर त्यांच्या आंदोलनामध्ये अनेक सभा आणि अनेक ह्याच्यामध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे तोही जुळला होता सगळा. बरोबर. त्याच्यामुळे ती दरी आणि ते हे झालं होतं, ते मला वाटतं माझ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ती फार मोठी अचीवमेंट असं मी मानतो की ती दरी संपली त्या ह्याच्यामुळे. पण सर त्या निवडणुकीत तुम्हाला जवळजवळ 2.25 लाख मतं आणि अशोक चव्हाणांना 2.25 लाख मतं होती. असं म्हणतात की जसं मी सुरुवातीला उल्लेख नाही केला की मतपेट्या नदीत बुडवल्या होत्या शंकरराव. मला असं- सत्तेचा उपयोग मी झाला आता- का? मी आता- सत्तेचा उपयोग मी- करून तुमची सीट म्हणजे ते तुमचा मी पराभव असं केला का? त्याच्यामध्ये जात नाही. मी एवढंच म्हणतो की जय पराजय आहे तो स्वीकारला पाहिजे. कसा झाला कसा न झाला त्याच्यात जाता कामा तुम्ही थेटपणे नाही म्हणजे आरोप करत त्यांच्यावरती. आता याला जोडून फक्त एक आता असं आपण मान्य करू की जय पराजय झाला त्यावेळी शंकरराव चव्हाणांनी सत्तेचा उपयोग केला नव्हता किंवा जय पराजय असं झाला. आता बॅक टू आपण अशोक चव्हाणांच्या लोकसभेच्या उमेदवारीकडे येऊ. आणि त्यावेळी अशी टीका होती, अशी काय चर्चा असती की वंचितच्या उमेदवारामुळं अशोक चव्हाणांची सीट पडली. नाही. मला वाटतं नाही नाही, मला त्याच्या आणखी पुढे जायचं फक्त एक प्रश्न नाही, होता. त्याच्यानंतर असं डॉक्टर काबदे उभे राहिले जनता दलाच्या वतीने. नाही, मी आत्ताचा अलीकडचा तो प्रश्न थोडासा कसा होता की ते नांदेड आणि अशोक चव्हाण संपर्क आला म्हणून. परत आता त्याच वेळी आपण बघितलं तर गोपीचंद पडळकर वंचितकडून निवडणूक उभारतात, चांगले मतदान घेतात आणि परत ते आता भाजपमध्ये जातात. बऱ्याच वेळी चर्चा अशी होती आणि ते तुम्हाला पण बरेच प्रश्न विचारल्यात, तो प्रश्न मला पण घ्यायचा ना की बी टीम म्हणून का. उलटं मला वाटतं की भाजपनं अशा वेळी म्हणजे आता गोपीचंद पडळकरांचं उदाहरण घेतलं तर भाजपनं वंचित बहुजन आघाडीचा फायदा करून घेतला का किंवा तुमचा त्यांना फायदा होतोय का? ते मुळात एक लक्षात घ्या की काँग्रेस हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर आपण पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे. काँग्रेसमधली काही व्यक्ती जी होते ते निश्चितपणे सामाजिक बदलाच्या ह्याच्यामध्ये होते. जसं यशवंतराव चव्हाण तुम्ही घ्या, वसंतदादा पाटील घ्या किंवा शंकररावसुद्धा घ्या. त्यांना पॉलिटिकल याच्यामध्ये इतर समूहांना समावेश करून घेता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. कार्यकर्त्यांमध्ये कधी दुजाभाव केला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून त्याच्यामध्ये ती नावं कायम राहिली अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे सामाजिक बदलांच्या बाजूने असलेल्या नेत्यांची नावं घेतली काँग्रेसच्या, तर ते शरद पवारांचं नाव नाही घेतलं. म्हणजे शरद पवार असं वाक्य येतं बऱ्याच वेळा, शरद पवार हे पुरोगामी नेते. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ह्या संपूर्ण ह्याच्यात? मला जी पुरोगामी दिसली त्यांची नावं घेतली. त्याच्यामुळे असं त्यांच्या पलीकडे मला कोणी दिसलं नाही म्हणून नावं घेतली नाही. पण शरद पवारांच्या जे पुरोगामीपणाबद्दल बोलतात की महाराष्ट्राचे पुरोगामी नेते, त्याच्यावरती तुमचं म्हणणं काय? हे लोक जे म्हणतात त्याच्यावर. माझ्या काळात मी असं जे काही माझं 80-90चं राजकारण जे आहे त्या कालावधीमध्ये असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की समावेशक राजकारणापेक्षा जातीचं राजकारणाला बळकटी करण्याचं कामकाज फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालं. म्हणजे जुनं 60 साली महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर ज्याला आपल्याला म्हणता येईल की समूहाचं राजकारण करायचं, लोकांचं राजकारण करायचं, लोकांना एकत्र आणायचं, त्यांना विश्वास द्यायचा, हा जो राजकारणाचा काळखंड होता तो माझ्या अंदाजानं 1984 नंतर संपला. आणि तिकडनं पूर्णपणे ज्याला आपल्याला म्हणता येईल की जातीय राजकारणाला सुरुवात झाली, म्हणजे सत्तेतल्या जातीय राजकारणाला सुरुवात झाली. आणि तिला आता एवढी बळकटी करण्यात आलेली आहे की तुम्ही तिला हलवू शकत नाही. आता माझ्या शरद पवारांबद्दलच तो म्हणाला, तर 98 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीतनं तुम्ही खासदार झालात तेव्हा तो एक
तुमच्या जो नेत्यांचा एक समूह होता, म्हणजे रामदास आठवले असतील किंवा मग जोगेंद्र कवाडे असतील, असे सगळे नेते जे एका फॉर्मॅटमधून जे निवडून आले, तर तो प्रयोग होता त्यावेळी शरद पवारांसोबत कसे संबंध होते? म्हणजे माझं म्हणणं असं आहे की मी पहिल्यांदा त्याचा इतिहास सांगतो. बरं. काँग्रेसचे त्या काळचे अध्यक्ष जे होते सीताराम केसरी होते. सीताराम केसरी आणि माझे असणारे संबंध फार चांगले होते आणि त्यावेळेस इथे असणारं BJP सेनेचं सरकार होतं 95-96ला आणि काही गोष्टी त्यांनी मला असणाऱ्या दाखवल्या की ज्याचा आता मी उल्लेख करत नाही, बँकिंगच्या संदर्भातल्या होत्या. त्यांनी म्हणले ये रुका सकते हो क्या, तर म्हटलं पॉसिबल आहे. मग काय केलं पाहिजे, तर तेव्हा लोकसभा येणार होत्या. त्या म्हटलं लोकसभेमध्ये आपण एकत्र जाऊ आणि माझ्या अंदाजाने म्हटलं होतं 32-33 जागा आपण असं निवडून आणू शकतो. त्या ते म्हटलं तुम्ही किती मागणार, तेव्हा ऐके बिके काहीच नव्हतं. म्हटलं आम्हाला 4 जागा दिल्या तरी चालतील. ते म्हटले दिल्या. त्या बैठकीमध्ये आणि त्या समझोत्यामध्ये शरद पवार इज नोवेअर. अच्छा. हे डायरेक्ट राष्ट्रीय अध्यक्षांनी तुमच्यासोबत केलेली ही काँग्रेस पक्षामधली आणि माझ्यामधली राष्ट्रीय लेवल आणि झालेली तुमच्या त्यामध्ये झालेली असणारी ही बैठक, बरं. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्याकडून एक चूक झाली, मी हे मान्य करतो की काही मित्रांच्या प्रेमात जास्ती पडायला नको पाहिजे होतं. मुरली देवडा हे मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना ओळखत होतो बरं. आणि ते मुंबईचे महापौर आणि हे सगळे होते. त्यावेळेस त्यांचं सातत्याने चाललं होतं की मी शरद पवारांना चहा प्यायला घेऊन येतो बरं. आणि मी 2दा-3दा रिजिस्ट केले. ते म्हटले मी चहा घेऊन येतो, सगळं घेऊन येतो, तुम्ही फक्त पाजा. ते मी त्यांना म्हटलं असं काही नाही, म्हटलं तुम्ही घेऊन या म्हटलं, तर मी त्याचा आदर सत्कार करतो पूर्णपणे. माझी 84ची निवडणूक संपल्यानंतर, इलेक्शन रिझल्ट झाल्यानंतर अमरावती, बुलढाणा, अकोला इथे दंगल होईल अशी असणारी परिस्थिती केली होती आणि ती शशिकांत पवार नावाचे असणारे जे व्यक्ती होते त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत ती करण्यात आली होती. शशिकांत पवारची नंतर माझी चांगली ओळख होती, तेव्हा शशिकांतनं मी असं विचार म्हटले करण्याचं कारण काय आहे. तेव्हा ते म्हटले प्रकाशराव मी नाही केलेली आहे. तर म्हटलं कोणी केलेली आहे, म्हटलं याचं मला माहिती पाहिजे म्हटलं. होतं ते म्हटलं आपण पुढच्या वेळेस बसून बोलू आणि त्यांनी मला ती सगळी कहाणी मग सांगितली. तर मी रिलक्टंट होतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण घरी आल्यानंतर आदर सत्कार केला, सगळा केला आणि माझी चूक मी असं कबूल करतो त्याच्यामध्ये की ती माझी सगळ्यात मोठी चूक असं मी मानतो. का इकडनं माझ्याकडून संपल्यानंतर सीताराम केसरींकडे गेले, आमचं सगळं झालेलं आहे, आता तुम्ही काही बघू नका, आम्ही बघतो. अच्छा. बरं बरं. आणि मी काही दिल्लीला गेलोच नाही की ते ठरून दे. शेवटी मला एक दिवशी सीताराम केसरींचा फोन आला की तुम्ही दिल्लीला या. आल्यानंतर मला म्हटलं की तुमचं आणि शरद पवारांचं जमलेलं आहे, आता तुम्ही दोघंच बघून घ्या. तर मी सीताराम केसरीला म्हटलं होतं की आत्ता म्हटलं होतं माझ्या हातात काही राहिलेलं नाही, म्हटलं हे मी तुम्हाला आता म्हटलं. ते म्हटले मतलब क्या आहे. म्हटलं आता मतलब असा आहे की एक सीट म्हटलं गवईला जाईल, एक सीट म्हटलं आठवलेला जाईल, एक सीट कवाडेला जाईल. फक्त म्हटलं माया मतदारसंघात ते म्हटलं गडबड करू शकत नाही, हातही घालू शकत नाही, का त्यांना माहिती की हात घातला तर हा काही करू शकेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं माझी सीट मला मिळेल, उरलेल्या 3 सीटचं असं झाली. ऐसा कैसा हो गया. म्हटलं आता मला तिथं म्हटलं शब्द देण्याच्या अगोदर मला जर विचारलं असतं की तुमची बैठक झाली का आणि चर्चा झाली का, नाही तुम्ही असं आणि त्याच्या तिथे मग आमची सीट त्यावेळेस आम्ही नाही वाटप केल्या, तिकडून काँग्रेसने दिलेल्या असणाऱ्या ज्या आहेत त्या शरद पवारांनी वाटल्या. बरं. तुम्ही कोणाला देणार होता त्यावेळी? हा जर किस्सा घडला नसता तर तुम्ही कोणासोबत त्यावेळी कोण नेते निवडणार होतं उभारत? नाही, आमचं त्यावेळेसचं जे होतं ते गणित वेगळं होतं, कारण का आम्ही असं एक नवीन ह्याचं सुरुवात केलं होतं. बरं. बारी बहुजन महासंघाचं असणारं जे प्रयोग आम्ही असताना सुरुवात केला होता आणि तो त्याच्यातला भाग होता असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे तो फेल्युअर होऊ नये म्हणून आम्ही असताना शांत बसलो. बरं.
त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे मग असणारं जे स्वरूप यायला पाहिजे होतं फुलेशाहू आंबेडकरी चळवळी, ते आलं नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. मुरली देवरांना तुम्ही किती बोलला नाही का तुमचा 1 कप चहा मला किती आम्हाला हा, मग किती ते महाग झालं ना. शेवटी एक असं कप झालं चहा. शेवटी असं झालं की मुरलीधरा मला शेवटी होऊन असं म्हणाले की मैं नाही लाथा तो अच्छा होता. तर म्हटलं का? म्हटलं सगळे गेले. म्हटलं आता मलाही सोडून दिलेलं आहे. सर, ह्या सगळ्या राजकारणात आता आपण मांडलं की तुम्ही ह्याच्या आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात पण म्हटले की प्रस्थापितांच्या हातात मराठ्यांची सत्ता किंवा मराठे जातात वगैरे. मग तुमच्या पक्षांच्या माध्यमातून जे अल्पभूधारक मराठा शेतकरी आहेत वगैरे, म्हणजे तुम्ही तर काय त्यांना कसं प्रस्थापित विरुद्ध नेतृत्व- विस्थापित सांगताय? मग त्यांना कसं नेतृत्व दिलं जातं? अशा आहेत का पुन्हा ते शेवटी असं एक लक्षात घ्या, म्हणजे इथल्या कुठल्याही तुम्ही असणारं संभाजी ब्रिगेड असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, या सगळ्या जितक्या संघटना निघालेल्या आहेत, या सगळ्या संघटनांना तुम्ही विचारलं की प्रकाश आंबेडकर तुम्हाला येऊन भेटले का? तर ते म्हणतील होय. तुम्ही त्यांना कशासाठी भेटलात? ते म्हटले बाबा आपण एकत्र मिळून इलेक्शन लढू. मी जे हे विधान मगाशी जे केलं की शेवटच्या क्षणी काय होतं हे माहीत नाही, ते हिम्मत करत नाहीत. जे आजपासून जेवढं आहे, म्हणजे इवन प्रवीण गायकवाड मागच्या लोकसभेमध्ये उभं राहावं म्हणून मीच बोलून घेतलं आणि मीच प्रवीणला म्हटलं होतं की ज्या संभाजी ब्रिगेड असेल, छावा असेल किंवा सर जिजाऊ ब्रिगेड असेल, कुठल्या नावाने उभं राहायचं असेल तुम्ही उभं राहा, म्हटलं आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. काय नाही, कामाला लागले. बारामतीवरनं बोलून आलं आणि बिचाऱ्यांचं राजकीय आयुष्य पूर्ण. अशा अनेक किस्से आहेत. आपण ज्या म्हणजे कालावधीबद्दल बोललो मगाशी, मला ते 92च्या अकोला पॅटर्नबद्दल एक विचारायचं की जो सतत चर्चेला जातो की अकोला पॅटर्न ज्या पद्धतीनं घडला, ज्या पद्धतीनं तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्यांमध्ये जो प्रयोग राबवला होता, तर तो कसा झाला होता? ते म्हणजे आम्ही असं तिथे आम्ही असं एकंदरीत जी माझ्याबरोबर टीम होती, 1400 गावं आहेत असं तुम्ही म्हणा. आमची 3-3 राऊंड्स ह्या गावांमध्ये झाले. बरं. आणि 3-3 राऊंड होऊन आपण वरचं सोडून देऊ, पण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका इथपर्यंत आपण असं मजल मारण्याचा प्रयत्न करू. आणि तो अजूनपर्यंत आमचा हे सक्सेस आहे. बरं. विधानसभा आणि विधानसभेला असताना यावर्षी माझ्या अंदाजानं रिझल्ट चांगला येईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. या सर्व समूहांमध्ये जी आहे एक, ती म्हणजे एका प्रकारची भीती आहे. म्हणजे जुना सत्ताधारी आपल्याला त्रास देत होता, तसं आता हाही देईल आपल्याला, त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज करा आणि जगा, अशी जी वृत्ती आहे ती आजही कायम आहे. शहरी भागामधली सुद्धा आपल्याला मिळते दिसायला. म्हणजे आपण म्हणत असाल की शहरी भागामध्ये नाही, शहरी भागामध्ये सुद्धा ती वृत्ती आहेच. हा पॅटर्न म्हणजे अकोला पॅटर्न अकोल्याच्या बाहेर का यशस्वी जास्त का हे करू शकला नाही? जसं तुम्ही ग्रामपंचायतीपासून सगळा अकोल्यामध्ये यशस्वी झाला, जो अजून पण यशस्वी चालतोय आता विधानसभेत, अकोल्याच्या बाहेर रेस्ट ऑफ महाराष्ट्र, ते रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधलं जो आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की त्या जिद्दीची जी तुम्हाला कार्यकर्ते लागतात आणि टीम लागते, ती आम्हाला मिळाली निश्चितपणे, असं नाही. पण त्यांनी मतदानाची मजल मारली, जिंकण्यापर्यंत गेलं नाही, एवढंच आहे त्याच्यामध्ये. आता म्हणजे ते आपण स्थानिक लेवलच्या राजकारणावरती बोललो. तुम्ही म्हणालात की आता पुढच्या विधानसभा, विधान परिषदांमध्ये तसं यश मिळू शकेल, पण तुमचं पर्सनली जे राजकारण आहे ते राज्यसभा, लोकसभा म्हणजे केंद्रीय पातळीवरचं राजकारण राहिले. पण जर प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणात असते विधानसभेच्या, तर चित्र काही वेगळं असतं असं वाटतं का? किंवा काय म्हणजे बदल घडले असते किंवा काय गोष्टी करता आल्या असत्या? ते एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक व्यक्ती म्हणून काही बदल होत नाही. जे माझे आता 20 वर्ष म्हणा पार्लमेंटरी राजकारणामध्ये आहेत, हो, तुम्ही एक प्रभावी वक्ते म्हणून उभं राहता, मांडणी करणारे तुम्ही उभे राहता, पण त्या सिस्टममध्ये तुम्ही बदल करू शकता असं नाही.
तुम्हाला सिस्टममध्ये जर बदल करायचा असेल त्याच्यामध्ये, तर एक माणूस जाऊन चालत नाही, तर तुमच्याबरोबर एक ग्रुप पाहिजे की जो ग्रुप डॉमिनेट करू शकतो आणि तुम्हाला बदल करवायचे. हे आता एक लक्ष, म्हणजे आता हे महिला विधायकाचे घ्या. या महिला विधायकाच्या ह्याच्यामध्ये आम्ही जोपर्यंत होतो, माझ्यासारखे वोकल प्लस वेलमध्ये जाऊन बसणारे असे जोपर्यंत होतं, तोपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही की महिला विधायक विदाऊट ओबीसी आणण्याचा. आता तो क्लास नाही आणि त्याच्यामुळे मोदींना शक्य झालं. दांगडोच करायचा हाऊसमध्ये झालं तर तुमचं सभागृहच कुठं चालणार आहे? सभागृह चालणार नाही तर बिल मंजूर होत नाही. किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक चांगली संधी होती काँग्रेस पक्षाला, मी असं मानतो की त्यांनी जर एक कुठल्या तरी आपल्या एका काँग्रेस आमदाराला, म्हणजे सॉरी खासदाराला सांगितलं असतं की एक संशोधन विधायक एमेंडमेंट या बिलामध्ये सुचव, आणि ती म्हणजे अमुक अमुक कलमाच्या खाली हे नवीन कलम घालून की ओबीसी 33% ओबीसीसुद्धा ह्या जनरल महिलांमध्ये इन्क्लूड आहे. असं जर विधायक तिथे जर गेलं असतं, पहिल्यांदा काय झालं असतं, सगळ्यांनी आरडाओरडा करून तू माघार घे, तो जर ठाम राहिला असता की याच्यावरती मतदान झालं पाहिजे, तर स्पीकरला मतदान नाही म्हणता येत नाही, अजिबात त्याला नाही. तुम्हाला एकदा अमेंडमेंट ॲडमिट झालेलं आहे, सभागृहाच्या पटनावरती आलेलं आहे, ते आयदर बाय व्हॉईस रिजेक्ट होईल किंवा मतदानाने असणारं ते होईल. व्हॉईसने रिजेक्ट झालं तरी त्यांनी असं म्हटलं की नाही बाय वोटिंगने झालं पाहिजे, तर ती वोटिंग तुम्हाला घ्यावीच लागते, तुम्हाला तिथं टाळता येत नाही. आणि माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसने इथं पूर्णपणे कच खाल्ली असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. पार्टी म्हणून तुम्हाला करता येत नव्हतं, मान्य आहे मला. हां, कारण ते आता विषय तोच झाला आहे की तुम्ही जे सांगितलं एखादी नवीन अमेंडमेंट मांडणं, पण त्याला एखादी अमेंडमेंट मांडली आणि त्याच्यामध्ये झालं असतं तर भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे एक्सपोज झाला असता की हे न स्वीकारलं असतं तर, आणि पॉलिटिकली एवढा मोठा बेनिफिट काँग्रेसला मिळाला असता की अख्खा ओबीसी त्यांच्याकडे गेला असता. आणि काँग्रेसची जी आहे ती संधी घालवली. याच्या पाठीमागच्या असणाऱ्या अनेक कारणं आता बाहेर पडतात आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण का काही जणांनी आम्ही बोललो होतो असंही त्या ठिकाणी असताना म्हटलं, काँग्रेस पक्ष हा अत्यंत या पार्लमेंटरी सिस्टममधला तावून सलाखून निघालेला पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांनी ही संधी का सोडली ह्याचं असणारं लोकांनी एक्सप्लेनेशन मागितलं पाहिजे. सर, म्हणजे आपण सुरुवातीपासून जेव्हापासून बोलतोय काँग्रेसबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी मांडल्या, पण आता 2019ची पण निवडणूक असेल, त्यावेळेस सुद्धा तुम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार होतात, पण ती युती काही झाली नाही. त्यानंतर आता सुद्धा दुर्दैवाने त्याच्यामधलं असणारं जे आहे ते सगळे विरोधी पक्ष त्यावेळेस तयार होते. फक्त त्यांची त्यावेळेसची एक मागणी होती की पंतप्रधान जो आहे तो आपण इलेक्शन झाल्यानंतर जाहीर करू. काँग्रेस पक्षाला ते मान्य झालं नाही, कारण का ते असं म्हणत होते की राहुल गांधीला तुम्ही पंतप्रधान म्हणून डिक्लेअर करा. ते सगळेजण म्हणत होते की आत्ताच्या ह्याच्या स्टेजमध्ये नाही, आपण त्यांना करू पंतप्रधान, पण इलेक्शन होऊ द्या त्या ह्याच्यामध्ये. काँग्रेस पक्षाचा निर्णय असा झाला की नॅशनल लेवलवरती आता युती होणार नाही, राज्यांमध्ये युती होईल अशी परिस्थिती आहे 2019ला. हो. पण हां, तर माझा प्रश्न तोच आहे की 19च्या वेळेस सुद्धा तुम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार होता, त्यानंतर आत्ता सुद्धा इंडिया आघाडी संदर्भातली जी काही आपली वक्तव्य आली की त्यांच्याकडून आमंत्रण आलं नाही, तर म्हणजे त्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स येत नाही, अशा पद्धतीचं हे जे वातावरण आहे वंचित बहुजन आघाडीबद्दल, म्हणजे त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडी एक पक्ष म्हणून मग त्यांची जी क्षमता आहे ती कमी म्हणून दाखवली जात नाही का, की आम्हाला त्यांच्यासोबत जायचं पण ते आम्हाला बोलवत नाहीत, अशा पद्धतीचं वातावरण जे ते. प्रश्न असा आहे की आत्ताचा जो सगळा फेज आहे त्या फेजमध्ये इतर सगळे पॉलिटिकल पार्टीज असं म्हणतात आहेत की आम्हाला असणाऱ्या BJPला एकटं घेता येणार नाही किंवा पेलवता येणार नाही किंवा लढता येणार नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र मिळून लढवा त्या ह्याच्यामध्ये. आता एकत्र मिळून लढवल्यानंतर तुम्ही ज्यांना बोलवलं ते तुमच्याबरोबर आले,
त्याच्या बाहेरचे जे आहेत तेही यायला मागतात आहेत त्याच्यामध्ये. त्यांना अजून त्यांनी बोलवलेलं नाही असं मला त्यामध्ये असणारं दिसतंय. इथे एक गोष्ट आहे की जी लक्षात घेतली पाहिजे की मोदी हा प्रॅक्टिकलही आहे, टॅक्टिकलही आहे आणि रुथलेसही आहे. तिन्ही गोष्टी आहेत त्याच्याकडे. त्याला पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचंच आहे आणि त्या ह्याच्यासाठी जे त्याला वापरता येईल ते तो वापरणार. उद्या इंडियामधले काही जण वेगळे गेले तरी आश्चर्य मानू नये. त्याच्यामुळे हा जो इंडियामधला वीकनेस जो आहे तो वीकनेस माझ्या अंदाजानं मोदी पूर्णपणे एक्सप्लॉईट करेल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. म्हणून ज्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घ्यायच्या ठरल्या होत्या त्या जाणीवपूर्वक आता रेग्युलर ह्याच्यामध्ये होतील, म्हणजे मार्च एप्रिलमध्ये होतील. पण त्या दरम्यान हे जे वीकनेसेस आहेत इंडियामधले हे पूर्णपणे ज्याला आपल्याला म्हणता येईल की एक्सप्लॉईट केल्या जाईल. किंवा आजही आपण असं बघितलं. असे कोणते पक्ष किंवा कोणते नेते दिसतात तुम्हाला की जे इंडिया आघाडी जी एक्सप्लॉईट व्हायला कारणीभूत ठरतील किंवा ते मोदी त्यांना एक्सप्लॉईट करू शकतात? दोनच माणसं मला अशी दिसतात आहेत की जी एक्सप्लॉईट होऊ शकत नाही. एक म्हणजे नितीश कुमार आणि दुसरं असणारं ममता बॅनर्जी, तिसरं असणारं लालू यादव. मी या सगळ्यांपेक्षा जर कोणी बी जे पीचं एक्सप्लॉयटेशन कोण बी जे पी त्याचं एक्सप्लॉयटेशन करू शकत नाही 1, 2, 3 असं 1मध्ये म्हटलं तर मी लालू प्रसाद यादवला ठेवेन आणि 2मध्ये असणारं ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार. पण नितीश कुमार तर आता परत हे कुरबुर करायला लागले. नितीश कुमार कशाबद्दल? इंडियातल्या ह्याच्याबद्दल, सहभागाबद्दल. म्हणजे काही ना काही त्यांच्या गोष्टी समोर येत असतात म्हणजे की ते जेवढं नाराज मीडियात आहेत. तरी येतात. सुरुवातीला नाराज दाखवलं आहे. तर तो आता ॲग्रेसिव्हनेस नाही आहे त्यांचा, म्हणजे ते त्यांचे लिडरशिपसाठी जे त्याच्यामध्ये प्रयत्न होते की त्यांनी पुढाकार घेतला एक इंडिया निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून. आपल्याला आत्ता असणारं दिसतंय की त्याचं कन्व्हेनरसुद्धा कोणी होत नाही आहे ना. तुम्हाला एक कन्व्हेनर तर लागतो. कन्व्हेनर झाला म्हणजे आपोआप तो त्याचा लीडर होतो. म्हणजे ज्याला तुम्हाला नेतृत्व करायचं आहे त्यालाच तुम्ही असणारं कन्व्हेनर करताय. म्हणजे इथे जो आहे तो कन्व्हेनर झाला की उद्या पंतप्रधान अशी जी असणारी एक इमेज होऊन जाईल. त्याच्यामध्ये आपण नाही. म्हणजे एका बाजूला काँग्रेस असं म्हणते की आम्ही असणारं पंतप्रधानाच्या रेसमध्ये नाही आणि दुसऱ्या बाजूला असणारं ते पुढाकार घेऊन कन्व्हेनरसुद्धा इंडियाचा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मग सर जे 19ला तुम्ही म्हणताय की ती चूक झाली किंवा एक ती आता पुन्हा तीच पुन्हा आत्ताच्या repeat ह्याच्यामध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. आता खूप चेहरे आहेत. नाही, खूप चेहरे म्हणण्यापेक्षा उत्तर भारतामध्ये जे पूर्वी मोदींसाठी रान मोकळं होतं अशी परिस्थिती नाही. त्यांना थोडं वातावरण त्यांचं असणारं वातावरण बदललेलं आहे. तिथली असणारी लिडरशिप उभी राहिलेली आहे. तिथलं राज्यसुद्धा काही असणारे त्यांच्या हातातून गेलेले आहेत किंवा व्हेरी क्लोज ह्याच्यामधलं म्हणजे आता मध्य प्रदेशमधलं तोडफोड करून राज्य आणलेलं आहे. पण ते विधानसभेत दिसतंय, पण लोकसभेत मोदींना अजून वोट शिफ्ट म्हणजे जसं विधानसभा जसं मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये समजा काँग्रेसचं सरकार आलं, परत तोडफोड करून परत शिवराज सिंग चौहान आले, पण लोकसभेसाठी अजून पण लोक मोदींनाच मतदान मुळात करतात. माझं म्हणणं असं तुमचा कन्व्हेनर जर आला असता तर आज माझं म्हणणं असं आहे की ताजा इश्यू आपण घेऊ, कॅनडाचा इश्यू आपण घेऊ. बरोबर आहे. बरोबर. पूर्णपणे कॅनडा आणि युरोपनी मोदींना घेरलेला आहे. मोदी बॅकफूटवरती आज आहे. आज क्वेश्चनिंग करणारं कोण आहे? कन्व्हेनर जर असता तर त्यांनी पूर्णपणे प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली असते ना. आज सोशल मीडियावरनं मी करतोय, आज दुसरं कोणतरी करते, आज तिसरं कोण करते, चौथं तरी कोणतरी करते. हे कन्सॉलिडेटेड वेने तुमचं असणारं एक कन्व्हेनरनी जे असणारं मांडलं असतं
त्याचा जो प्रभाव पडला असता तो आम्ही व्यक्तिगत मांडून प्रभाव होत नाही आहे ना. परत हाच ट्रॅप आहे ना सर. मगाशी तुम्ही जे महिला मुद्द्यावरून बोलला किंवा आत्ता एक मी तेच नाही तर सॉरी, म्हणालो. तो मी फक्त संपवतो की तो ट्रॅप म्हणजे मला का वाटतं की इवन कॅनडाच्या मुद्द्यावरून बोलणं किंवा त्यांना अडकायला जाणं, तर त्याचा प्रचार असा होतो किंवा त्याचं एक सोशल मीडिया यंत्रणा एवढी जोरात आहे की तुम्ही देशाच्या विरुद्ध बोलायला लागला. प्रश्न असा आहे मग परत त्याच्यामध्ये- त्याच्यात परत हा, हे सगळे मागे प्रश्न पडतात. नाही. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मांडता आला पाहिजे issue. हां, असा कन्व्हेनर मग जसं आहे आता का एक कोण? लक्षात घ्या की सनातनवाले उरलेल्या सगळ्यांवरती ताऊन सोलापून गेले. सनातनवरती मी बोललेलो आहे, हो. पण एकानेही त्याचं असणारं उत्तरं दिलेली नाहीत. तुम्हाला मांडता आलं पाहिजे. मोदी हा फॅक्टर न ठेवता कॅनडामधला इश्यू हा देशाला मारक कसा आहे किंवा देशाच्या फायद्याने कसा घेऊन जाता येईल आणि हे सरकार घेऊन जाता येत नाही, या पद्धतीने तुम्हाला मांडता आला पाहिजे. तुम्हाला तेवढी डेप्थ पाहिजे. असा एकही माणूस इंडियात नाही तुम्हाला वाटतं? इंडिया आघाडीत असा एकही कन्व्हेनर नाही आहे की ना, जो बरेच जण आहेत ना, पण त्याला होऊ देत नाही ना. आता जर काँग्रेस पक्षाला तसंच जर पाहिजे होतं तर खरगेंच्या विरोधात लढलेले शशी थरूर, तुम्ही त्यांना असं कन्व्हेनर करू शकता. लोकांनी एक्सेप्टेबल केलं असतं त्यांना. एक व्हेरी स्ट्रॉंग नॅशनलिस्टिक व्ह्यू हा पुढे गेला असता. आणि मोदीने गल्लीतल्या दादासारखं वागावं की पंतप्रधानासारखं वागावं हा इश्यू आहे ना. आता तुम्ही बोलताना इंडियाच्या लिडरशिपबद्दल काय म्हणतात विकनेसेस सांगितले किंवा इंडियातले इन जनरल विकनेसेस सांगितले, पण इन जनरल तुम्ही जाण्यासाठी उत्सुक आहेत. मग मुद्दा काय होतं आहे की इथे महाराष्ट्रातली लिडरशिप उत्सुक नाही आहे घेण्यासाठी, किंवा महाराष्ट्र लेवलला काय होतं, म्हणजे महाराष्ट्र लेवलमधून विरोध आहे का तिथून प्रतिसाद दिला जातो? मला माहीत नाही कुठून विरोध आहे तो. ओके. तो असणारा इंडियाचे जे काही लीडर्स आहेत त्यांनी असं एक सांगावं की बा तुम्हाला आज वंचित महाराष्ट्रामध्ये आहे, इतर पक्ष इतर ठिकाणी आहेत, त्यांना तुम्ही असणारा समावेश का करून घेत नाही आहात, हा त्यांनी सांगावं त्याच्यामध्ये. पण त्या संदर्भात म्हणजे कोणाशी बोलणं वगैरे काही झालंय का इंडियाच्या लीडर्स मधल्या लोकांशी वगैरे? माझी सगळ्यांचीच भेट होत असते, त्याच्यामुळे सगळ्यांशीच बोलणं होत असतं. याही विषयावर तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती सुद्धा बोलणी होत असतात, नाही असं नाही. मग पण तुम्ही नाही. मग सर इथेच उद्धव ठाकरेंशी तुमची बोलणी, मग हे उद्धव ठाकरेंसोबतचं तुमचं कॉम्बिनेशन कसं जुळलं? तुम्ही म्हणालात उद्धव ते ठाकरे. उद्धव ठाकरेंचं कॉम्बिनेशन आम्ही असं त्यावेळेस, कारण का शेवटी मवा आणि हे सगळं ज्या महाराष्ट्र विकास आघाडीतून ते बाहेर पडत होते त्यावेळेस आमचं झालेली युती आहे ती, आणि त्याच्यामुळे त्यांना पुन्हा त्यांनी ढाबळीत घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे. काही दिवसामध्ये असं उद्धव ठाकरेंच्या सुद्धा लक्षात येईल की आपल्याबरोबर काँग्रेसही नाही आणि आपल्याबरोबर राष्ट्रवादी पण नाही. महाराष्ट्र महाविकास विकास आघाडीतनं आघाडीतून बाहेर बाहेर पडत पडत होते हा? म्हणजे? बाहेर पडत होते उद्धव ठाकरे महाविकास बाहेर आघाडीतून. पडलेच होते ना. ओके, म्हणजे काय नेमकं बोलणं काय झालं होतं ते महाविकास जे आघाडीतून? माझं काही बोलणं झालं त्यांच्या सगळ्या याच्यावर, त्या निर्णय घेतानाच व्यक्तिगत निर्णय घेऊन बाहेर पडले होते ते सगळे. त्यांनी कन्सल्टही कोणाला केलं नाही. नाही म्हणजे हे मला कळालं नाही. तुम्ही कुठल्या उद्धव ठाकरे गटाबद्दल तुम्ही बोलताय ना? हो, मी उद्धव ठाकरे गटांबद्दलच बोलतोय की त्यांनी शासनामधून बाहेर पडण्याचा निर्णय हा हां. त्यांचा स्वतःचा होता, तो काही आघाडीचा नव्हता. म्हणून आघाडीच्या नेत्याने अच्छा. विधान केले की आम्हाला न विचारता ह्यांनी निर्णय घेतले. अच्छा, तुम्ही जेव्हा शिंदेचं बंड झालं आणि त्यानंतर. त्यावेळेस त्याच्यानंतरच मग आमची असणारी युती झाली. पण सर त्याच्यामुळे असणारं पुन्हा दोघे जण चिटकले अशी असणारी परिस्थिती आहे. मग आत्ता स्टेटस काय आहे सर? म्हणजे जाहीररित्या युती 24 मध्ये वंचित सेना ठाकरे गट ती आहे. आता उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस याच्यामधली युती आहे का, तर माझं म्हणणं नाही. आज म्हणजे महाविकास आघाडी सोबत नाही, पण काँग्रेस जसं हे आहे तसं उद्धव ठाकरे शिवसेना आणि NCPची युती आहे का, तर माझं म्हणणं नाही. बर. ती जर युती असती तर आत्तापर्यंत त्यांच्या असणाऱ्या सीट शेअरिंगचे फॉर्म्युले तयार झाले असते. पण एक फेज असा आला होता की
नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील, मुदतपूर्व होतील असं म्हणतात. मुदतपूर्व निवडणुका होतील असं सगळी तयारी झाली होती. त्यावेळेससुद्धा यांच्या सीट वाटप झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे कुठल्या तरी पक्षाकडे किंतु परंतुने बघितल्या जातं आहे. मग ते आता उद्धव ठाकरे शिवसेनेकडे किंतु परंतुने बघितल्या जातं आहे की उरलेला NCP शरद पवार बरोबर आहे त्याच्याकडे किंतु परंतुने बघितल्या जातं आहे की काँग्रेस जे आहे की ज्याच्याकडे गट्सच नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे की एका बाजूला राहुल गांधी अडाणीच्या विरोधात रान उठवतात आहेत देशभर आणि दुसऱ्या बाजूला NCPतला उरलेला शरद पवारांचा गट हा त्याच्या उद्घाटनालाही जातो आणि सांगतो की हा चांगला करतो आहे. त्याच्यामुळे तुमचं असणारं राजकारण कसलं आहे? विचारांचं राजकारण आहे, अर्थकारणाचं राजकारण आहे की जातीचं राजकारण आहे? आता ही प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागली. ह्या तिन्ही पक्षांची एकमेकासोबत मनापासून युती नाही, कारण त्यांचे सीट शेअरिंग हे किती जरी असलं एकत्र लढण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय पण नाही ना. नाही, माझं म्हणणं असं आहे. निवडणुकीला सामोरे से जाईपर्यंत प्रश्न महाविकास आघाडी एक लक्षात घ्या की मी त्यावेळेसही स्टेटमेंट केलं होतं ज्यावेळेस या तिघांचं सरकार झालं त्यावेळेस की उद्धव ठाकरे यांनी असं लक्षात घ्यावं की सरकारची गरज त्यांना नाही आहे. सरकारची गरज जी आहे ती काँग्रेसला आणि NCPला आहे. राजकारणामध्ये आपल्यावरती कोण अवलंबून आहे का हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आज जसं आम्ही असं म्हणतोय की आम्ही BJP बरोबर जाणार नाही, त्याचं असणारं तुम्ही एक्सप्लॉईट करताय. तुम्ही ते एक्सप्लॉईट जरी करत असलात तरी आज असणारं जो सेक्युलर मतदार आहे त्याला असं दिसतंय की BJPला अंगावरती कोण घेऊ शकत असेल तर वंचित अंगावरती घेऊ शकते. काँग्रेस रिलायबल राहिलेली नाही, NCP तर कुठेच नाही. त्याच्यामुळे ह्या दोघांना त्यांनी आम्हाला घेतलं तर आम्ही त्या ठिकाणी असणार आहोत. नाही तर मग असणारा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतोच. तुम्ही आता उद्धव ठाकरेंसोबत तुमची युती आहे, पण आपण जेव्हा आता म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आत्ता सध्याला एकंदर पोत बघितला तर हिंदुत्वाचं प्रमोशन जे आहे ते जोरदारपणे केलं जातं. मग आता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा एरा पण बघितला, त्यांचं हिंदुत्व असेल, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आणि एकनाथ शिंदेंचं हिंदुत्व, तर या 3 लेवलवरती तुम्ही कसं डिफाईन करता या तिघांच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला? माझं म्हणणं असं आहे की प्रबोधनकारांचं जे आहे हे सुधारवादी हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू धर्मामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत, बदल झाला पाहिजे आणि या देशाची एकता का राहिली नाही याचं त्यांनी मार्मिक विवेचन केलेलं आहे. आता उद्धव ठाकरे असं म्हणतात आहेत की मी माझ्या आजोबांचं असणारं हिंदुत्व पाळतोय. एकनाथ शिंदे ज्यावेळेस म्हणतात मी बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो असं म्हणजे प्रबोधनकारांचं हिंदुत्व पाळतो असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस प्रबोधनकारांचं हिंदुत्व आणि RSSचं हिंदुत्व हे वेगळं आहे. प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व आहे ते आपल्याला संतांच्या भाषेमध्ये सरळ सोप्या मार्गामध्ये सांगता येतं. पण BJP RSSचं जे हिंदुत्ववादी आहे ते सनातन धर्मातल्या वैदिक पद्धतीचं असणारं हिंदुत्ववादी आहे, वर्चस्ववादी आहे आणि हे समतावादी आहे. म्हणजे प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व असं हे करायचं झालं तर समतावादी आहे आणि RSS BJPचं हिंदुत्ववादी आहे ते वर्चस्ववादी हिंदुत्ववादी आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने सांगावं ते कुठल्या बाजूमध्ये बसतात किंवा ह्या 2 दगडावरती पाय ठेवून कसं ते आरूढ होतील. तर आपण आता 2019मध्ये वंचित MIMचं झालं होतं बरोबर, आणि एक चांगला तिसरा ऑप्शन दिला होता, मतदानही मोठ्या प्रमाणात झालं होतं. मग इथे जर तुम्ही शिवसेनेला सांगताय की शिवसेना त्या अर्थाने महाविकास आघाडीत बसत नाही आहे, मग पुढे जाऊन जर उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचा हा जो प्रयोग होत असेल तर तुम्ही याला 2 नंबरचा महाराष्ट्र म्हणजे त्यावेळी तिसरी आघाडी म्हणून बघितलं गेलं होतं, तर BJP विरुद्ध लढण्यासाठी वंचित आणि उद्धव ठाकरे हा 2 नंबरचा ऑप्शन मानता का तुम्ही? माझं एक लक्षात घ्या, देशभरावरती BJPला मतदान किती मिळालं? 37. विरोधी किती आहे? विरोधी सगळ्यांचं वोट शेअर भरपूर आहे. प्रश्न असा आहे की
आता तो जो वोट शेअर विरोधी आहे तो कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाला गेलेला आहे. आमचा जो आरोप आहे तो की तुम्ही सर्वव्यापी सत्ता आणि सामाजिक करण्यापेक्षा तुम्ही असणाऱ्या परिस्थिती अनुसार काही जणांना एक्सक्लुजनच्या मार्गाने घेऊन चाललेला जे आहात, यांना एक्सक्लूडच करायचं. म्हणजे तुमचं राजकारण वर्चस्ववादी. मी मगाशी काँग्रेसला जे विचारलं की आता हा प्रश्न अनेक ठिकाणी मांडला जातोय की मान्य आहे की काँग्रेसकडे स्ट्रेंथ नाही, पण त्यांनी असणारा ओबीसी महिलांना आरक्षण मिळावं हे अमेंडमेंट का मूव्ह केलं नाही, रिजेक्ट झालं असतं. पण दूध का दूध पाणी का पाणी आलं असतं ना. धर्माच्या नावाने जो राजकारण आज BJP आणि RSS करते, त्यांच्या धर्माच्या राजकारणामध्ये ओबीसीला स्थान नाही हे व्हेरी क्लिअर आलं असतं. आता ही चर्चा लोकांमधली सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे लोक असं म्हणतात आहेत की काँग्रेस आणि BJP काही वेगळं करू मागते असं नाही. आणि त्याच्यामुळे आमचा जो प्रयत्न चाललेला आहे की हा जो 63% विरोधी आहे त्याच्यातल्या अर्ध्यांनासुद्धा तुम्ही असं जर बरोबर घेतलं तर तुम्हाला BJP डिफीट करण्याची ताकद येते ना. तुम्ही त्यांना वगळताय कशासाठी? तुम्ही वगळताय एवढंच याच्यासाठी की सोशलायझेशनचं तुम्हाला प्रोसेस चालू करायची नाही आहे आणि सोशलायझेशनच्या प्रोसेसमधून तुम्हाला सत्तेचं जे असणारं विकेंद्रीकरण होणार होतं ते तुम्हाला आता होऊ द्यायचं नाही आहे. ते तुम्हाला केंद्रित ठेवायचं आहे. ही आता चर्चा मला लोकांमधली असताना ऐकायला मिळते. आता हे सगळं आपण राजकीय याच्यावर बोललो. एक छोटासा वैयक्तिक प्रश्न होता. वैयक्तिक म्हणजे हे फक्त आम्हाला चर्चा ऐकायला मिळते की प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातले सगळ्यात महागडे वकील आहेत. ते सगळ्यात महागडे वकील आहेत याचा अर्थ काय? म्हणजे प्रॅक्टिस करणारा वकील असं तुम्ही समजा. मी रेग्युलर प्रॅक्टिस अगोदर केली होती. त्याच्यानंतर ह्याच्यात आल्यानंतर पूर्णपणे सोडलेली आहे. फक्त मी आता जे काही ओळखीचे आहेत किंवा काही महत्त्वाच्या केसेस आल्या की जसं आता EVMच्या संदर्भातली जी आहे ती एक मोठी केस आता मी चालवतो आहे मुंबई हायकोर्टामध्ये. किंवा UAPA हा जो कायदा आहे अनलॉफुल प्रिव्हेन्शन डिटेन्शनचा जो कायदा आहे त्याच्या विरोधातल्या ज्या आहेत त्या मी असणाऱ्याचा ह्या 2 केसेस सध्या मी असणारं त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि स्वतः अपियर होतो आहे त्याच्यामध्ये. मला जिथे प्रॅक्टिसच करायची नाही आहे तिथे फियाचाच प्रश्न येत नाही. नक्कीच सर, आपल्या बोलण्यात एक विषय येत होता सोशल लिडरशिपचा. तुम्ही काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं एका वेब सिरीजबद्दल होतं आणि त्यामध्ये वेब सिरीजमध्ये जे वंचित बहुजन वर्गाचं पोर्ट्रेल करण्यात आलं होतं. राधिका आपटेंची ती वेब सिरीज होती त्याच्यामध्ये. मेड इन हेवन. तर त्याबद्दल तुम्ही एक इन जनरल म्हणजे तुम्हाला ते आवडलं होतं का ते एम्पॉवरिंग किंवा रेजिस्टन्स दाखवणार आहे. तर मला एवढ्या 70-75 वर्षानंतर वंचित बहुजनची जी मुलं आहेत किंवा यंग मुलं आहेत ज्यांनी शिक्षण घेतलं, ज्यांनी म्हणजे आपापल्या क्षेत्रात पुढे गेलेत, मग ह्यांचं चित्रण कसं व्हावं म्हणजे इन जनरल समाजाच्या तरुणाईचं चित्रण कसं व्हावं असं वाटतं ते माझं म्हणणं त्यांनी जिथे जिथे आहे तिथे त्याच्यातलं तो जो एसर्टिव्हनेसपणा होता त्या एसर्टिव्हनेसचं मी असं कौतुक केलं होतं. मी असं म्हणेन की जिथे जिथे तुम्ही आहात ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या त्या क्षेत्रामधले तुम्ही जर असणारा विषयतज्ञ असाल तर तुम्हाला स्वतःला एसर्ट केलं पाहिजे. ते मीक राहून चालणार नाही, म्हणजे दबलेलं म्हणून चालणार नाही. तुम्हाला एसर्ट केलं पाहिजे, अधिकार वापरला पाहिजे, तुमचा ठसा तुम्ही उमटवला पाहिजे. त्या ट्विटमधनं तोच माझा असणारा हा होता. सर, शेवटचा प्रश्न. आता 24च्या लोकसभा विधानसभा निवडणुका असणार आहेत, तर वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने या निवडणुकांकडे पाहणार आहे? नंतर तुमच्या भविष्यातल्या आता पुढच्या योजना काय आहेत? एकंदर पॉलिटिकल जर्नी कशी असणार आहे आता पुढची? एक गोष्ट मी आपल्याला सरळ सांगतो की नरेंद्र मोदी पुन्हा प्राईम मिनिस्टर नसणार. सरकार कोणाचं येईल कोणाचं येणार नाही हा वादातीत मुद्दा आहे, पण नरेंद्र मोदी हा पंतप्रधान राहणार नाही एवढं मी आपल्याला सांगतो. म्हणजे जरी भाजपचं सरकार आलं तरी सुद्धा नाही? तरी नाही.
कोण असणार सांगताय? ते मला वाटतं आता कोणालाच सांगता येणार नाही. तुम्हाला असं वाटतं धक्कातंत्र एखादा असू शकतं, धक्कातंत्र जसं भाजपची पद्धत आहे तशा पद्धतीने जर सरकार नाही आलं नाही तर नाही, भाजपची असं आहे, थोडंसं याच्या मागं मी एक लक्षात घ्या की नरेंद्र मोदींना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांना 272चा आकडा हा ओलांडावा लागेल आणि आत्ताच्या स्थितीमध्ये ते 200च्या वरती आहेत अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून आता ते स्वप्न विकायला लागलेले आहेत. त्यांच्या ह्या स्वप्नाचा परिणाम असा होणार आहे की मार्केट कोलॅप्स होणार आहे, महागाई वाढणार आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की कॅनडाच्या इश्यूवरनं असणारं पुन्हा पंतप्रधानांना घेरलेलं आहे. तुमचं असणारं इम्पोर्ट हे कमी होत चाललेलं आहे, एक्सपोर्ट वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती असणारा ताण यायला लागला आहे आणि तो जसा जसा ताण होईल तसं तसं असणारं त्याचं रिफ्लेक्शन महागाईमध्ये वाढायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे. या ह्याच्यामध्ये कडधान्य यांचं प्रोडक्शन फार मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे यावर्षी आणि गव्हाचंही उत्पादन तेवढं झालेलं नाही असं आहे. द्राऊट असल्यामुळे पुढचं पीक चांगलं येईल अशी सुद्धा असणारी अवस्था नाही. त्याच्यामुळे इथला जो व्यापारी वर्ग आहे जे अजून आरोप करायला आम्ही सुरुवात केलेली नाही, पण होर्डिंग हे फार मोठ्या प्रमाणात होईल. म्हणजे जसं आता मध्यंतरी टमाटा तुम्ही कुठून ऐकलं का बांगलादेशमधनं टमाटा आला, पाकिस्तानमधनं आला, नेपाळमधनं आला, भूतानमधनं आला, आपण ऐकलं का? नाही. तर इथं शरद पवार ॲग्रिकल्चर मिनिस्टर असताना त्यावेळी असणारी ही परिस्थिती होती, ती आत्ता पुन्हा झाली. आणि ती म्हणजे होल्डरनी एकत्र यायचं, म्हणजे व्यापाऱ्यांनी एकत्र यायचं. आधी इथल्या टमाट्याच्या व्यापाऱ्यांनी एकत्र आले, त्यांनी टमाटा पूर्णपणे दाबून टाकला. 30 रुपयाचा टमाटा 130पर्यंत घेऊन गेले. लोकांच्या खिशातून असणारं लुटलं गेलं आणि पुन्हा आपण बघत असाल की टमाट्याचा भाव आज पडला आहे आणि तो असणारा खाली पडलेला आहे. कितीची लूट झाली माहिती आहे? गेस. टमाट्याच्या नावाने देशभरामध्ये लुटीच्या आकड्यांचा काय अंदाज लावता येईना झालाय सर. का नाही? येतं ना. तुम्ही स्वतःच्या घरापासून सुरुवात करा ना. मी लोकांना सरळ सांगतो की हे जे आपण म्हणतो ना की लुटीचा आकडा मला येता येत नाही, मी लोकांना सरळ म्हणतो की 30 रुपयाचा टमाटा असेल तेव्हा तुम्हाला किती पैसे मोजावे लागले आणि 130 रुपये होते त्यावेळेस तुम्हाला किती पैसे मोजावे लागले. त्याच्यामधला जो आहे 70 रुपयाचा असेल, 30 रुपयाचा, 40 रुपयाचा असेल, तेवढं कुटुंब देशभरामधलं आहे. त्याच्यानं तुम्ही मल्टिप्लाय करा, तुम्हाला आकडा दिसतो. सोपं साधं गणित आहे. इथल्या सगळ्या व्यापाऱ्याने ह्या असणाऱ्या महिन्याभराच्या, सव्वा महिन्याभराच्या कालावधीमध्ये 35,000 कोटी लुटले. आणि हे शासन झोपलेलं आहे, शांत आहे. हे मांडलं पाहिजे काँग्रेसवाल्यांनी. आणि ही नोंद जाणीवपूर्वक अशी लूट आहे. त्याच्यामुळे असं शासन नुसतं नावाला आहे एवढंच मी म्हणेन. तर ह्या सगळ्यांचा म्हणजे आता टोमॅटोसारखा तुम्ही सांगितलं जो सामान्यांच्या जीवावर, आता कंत्राट भरतीसारखा एक प्रश्न तयार झाला आहे. या सगळ्या सामान्यांच्या रोजच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या समस्यांचा मतदानावर सरकारचा परिणाम होईल का? ते करण्यासाठी विरोधी पक्ष यशस्वी. आम्ही आता असणारं जे आहे ते हा जो कंत्राटी कामगार आहे, या कंत्राटी कामगाराला परमनंट कसं करता येईल याचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे. तो काही महिन्यांमध्ये आम्ही असं मांडू की कसं करता येईल त्याला असताना आणि सस्टेन कसं करता येईल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. दुसरा जो आहे तो एम्प्लॉयमेंटचा इश्यू आहे. तिसरा जो आहे तो लोकल एंटरप्रिन्युअरचा इश्यू आहे. या 3 गोष्टी आपण असणारा व्यवस्थितरित्याने हँडल करू शकतो. आणि महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये तेवढा निधी आहे, नाही असं नाही, तुम्ही हँडल करू शकता. फक्त त्याला असणारा समजलं पाहिजे, कळलं पाहिजे
आणि तुम्हाला राबवताना ते रुथलेसली राबवलं पाहिजे. पण त्याचा मतदानावरती फरक पडेल. लोक या गोष्टींकडे ते बघून प्रश्न असा आहे करतील. त्याच्यामध्ये की आता त्यांनी ठरवायचं आहे की जातीला मतदान करायचं की स्वतःच्या प्रश्नाला मतदान करायचं. हा निर्णय जोपर्यंत या देशामध्ये होत नाही तोपर्यंत कोणाचेही प्रश्न सुटणार नाहीत. का सत्ताधारी काय म्हणतो, काय नाही मोर्चा काढेल 5 वर्ष, पण सत्ता मलाच देईल. का तो त्यांनी त्याच्या प्रश्नाला महत्त्व दिलेला नाही, त्यांनी त्याच्या जातीला आणि त्याच्या धर्माला महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो इलेक्शनमध्ये मी ह्या 2 गोष्टी वापरतोच, जात आणि धर्म. सर काही नेत्यांबद्दल एका शब्दामध्ये मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. जर नाव घेतलं तर तुम्ही काय वर्णन, एकनाथ शिंदेंचं कसं एका शब्दामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर काय? ते मी त्याच्या प्रेमात आहे एवढं मी सांगतो. प्रेम याचं कारण असं आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आहे. बर त्याच्यामुळे तू कसा झाला, काय झाला, सगळे गुन्हे माफ. बर उद्धव या ठाकरेंसोबत- देशाच्या ह्या देशाच्या संविधानामुळे एक गरीब माणूस सुद्धा इथला असणारा मुख्यमंत्री होऊ शकतो. आता तो मार्ग सोडून द्या, बर तो वादातीत आहे. देवेंद्र फडणवीस हे ऐकून एकनाथ शिंदे म्हणले चला आमच्या सोबत आपण जाणार का? त्याची आजही पाठी लागलेली आहे. बर सर देवेंद्र फडणवीसांबद्दल नो कॉमेंट्स. शरद पवार, नो कॉमेंट्स. रामदास आठवले, नो कॉमेंट्स. आता अजित पवार तर आता लेटेस्ट आहे, म्हणजे त्याच्यावर अजित कमेंट पवार. झाली पाहिजे. लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे, म्हणजे एकनाथ शिंदेवर तुम्ही अजित favorite पवार, म्हटलं. अजित आणि पवार. मी तुम्हाला सरळ सांगितलं की आत्ताच्या याच्यामध्ये जो कोणी माणूस सगळ्यांना बाजूला ठेवून बसू शकतो तो असणारा रिक्षावाला आहे, आणि तो आज सगळ्यात हिरो आहे असं मी मानतो. चला तर मला वाटतं ह्या नोटवर आपण या गप्पा इथंच थांबवूयात. मला खात्री आहे की प्रेक्षकांना सुद्धा म्हणजे अगदी जसं सरांनी सुरुवातीच्या त्यांच्या पहिल्या सभेपासून आपण सुरुवात केलेली ती आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपला खरं तर शेवट झालाय. या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. या बोलबिडूच्या जाहीर सभेमध्ये खरं तर तुम्हीच प्रकाश आंबेडकरांचं नाव बऱ्याच जणांनी सुचवलं होतं, त्यामुळे आपले पाहुणे ते आज आलेले होते इथं. पुढची अशी कुठली नावं आहेत तुमच्या मनातली ती सुद्धा आम्हाला सांगा, आम्ही त्यांनाही नक्की आणू. आणि यांसारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नक्की हे सगळे व्हिडिओज पहा. धन्यवाद.